पारधी. मी गायरानासाठी आमरण उपोषणाला बसलो. गायरान, जमीन, राहण्याच्या जागा सगळ्या अखिल महाराष्ट्राच्या जनतेला सगळे गायरान, जमीन आणि घरकुलं, राहण्याची जागा पारधी समाजाला देणे, भटक्या मुक्त जातीला आणि आमच्या एस कास्टासाठी दरंगे पाटलाला हात जोडून विनंती आहे, आमच्या एस कास्टासाठी नादी लागू नये. आपली नम्र विनंती. आमच्या जातीचे नोकरीला नाहीत, आमदार, खासदार, मुख्यमंत्री नाहीत, कोणते तहसीलदार नाहीत, नोकरीला नाहीत. आमचे शाळाचे मुलं जेलमध्ये चालले, चोऱ्याचे केस लावायले जेलमध्ये चालले. आणि आमच्या जातीला कोणतीही सरकारी व्यवस्थाची मानधन कोणताही मिळत नाही आणि कोणतंच काही नाही आजपर्यंत. कोणाच्या येथील लोरा ते मंगरूळ हा रस्ता लोरा ते मंगरूळ हा रस्ता 3 किलोमीटरचा रस्ता आहे. शासनाने 2 किलोमीटरचं काम केलेलं आहे आणि 1 किलोमीटर रस्ता रखडलेला आहे. त्याचं काम शेतकऱ्यांना अडवलेलं आहे. 50 वर्षापासूनचा रस्ता आहे आमचा, तो 50-60 वर्षापूर्वीपासूनचा. तर ते एका शेतकऱ्याने 1 किलोमीटर रस्ता सगळा उकळून काढलेला आहे. काम मजबूतीकरण जे झालेलं आहे ते काम पूर्वीचं. तर ते रस्ता शासनानं लवकर काम त्याचं चालू करावं, आमची जाण्या येण्याची व्यवस्था करावं. 3 किलोमीटरसाठी आम्हाला 29 किलोमीटर जावं लागतं. आमची DCC बँक शाखा मंगरूळ आहे, आरोग्य केंद्र आम्हाला मंगरूळच आहे, पोस्ट मंगरूळच आहे, शाळेचे काय जे केंद्र शाळेचं ते मंगरूळच आहे. आणि त्या 3 किलोमीटरसाठी आम्हाला जवळपास 30 किलोमीटरवरून लांबून जावं लागतं. पुन्हा ऊसाची वाहतूक होणारा रस्ता तोच आहे आमचा. 5 कारखान्याला आमचा ऊस तिथूनच जातो त्याच रस्त्यावरून. तर ह्याच्यात आम्ही 26 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की 10 तारखेपर्यंत त्यांना आम्ही टाईम दिला त्या रस्त्याचं काम मार्गी लावा. पण जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.